नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुणाकाराची एकदम भन्नाट ट्रिक शिकायला मिळणार आहे। आता ही जी ट्रिक आहे ती गुणाकाराचं जे पण उत्तर आहे ते आपल्याला भागाकाराने मिळवता येईल आणि भागाकार ही एकदम सोप्या पद्धतीने करायचे, काहीच अवघड नाहीये। हा जो गुणाकार आहे कोणत्याही संख्येमध्ये जर 5 ने गुणाकार करायचा असेल, 25 ने गुणाकार करायचा असेल, 125 ने गुणाकार करायचा असेल तर त्याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे। मग त्या ठिकाणी जर तुम्ही 2 डिजिटचे नंबर्स घेतलात गुणाकाराला किंवा 10 डिजिटचे जरी नंबर्स घेतलात तरी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आपण उत्तर मिळवू शकतो, तेही भागाकाराने। आहे की नाही छान? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया की गुणाकार 5 ने, 25 ने आणि 125 ने जर गुणाकार करायचा असेल तर भागाकाराने त्याचं उत्तर कसं मिळवलं जातं। आता मी एक क्वेश्चन घेते इथं। फर्स्ट क्वेश्चन मी घेणार आहे 532, ओके, आणि याला मला गुणाकार करायचे 5 ने। आता जेव्हा आपण ट्रेडिशनल वेने करतो, पारंपरिक जी पद्धत आपल्याला शाळेत शिकवली जाते त्यावेळेस काय करतो, 5 गुणिले 2 करायचं, मग भागाकार हातचा जो येईल तो हातचा लिहायचं, पुन्हा करायचं, हे सगळं आपल्याला करायचं असतं। पण वैदिक मॅथ्स मध्ये असे खूप सारे ट्रिक्स आहेत ज्याच्या सहाय्याने कोणताही गुणाकार खूपच सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं। फक्त इथं गरज आहे सरावाची। माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच शब्द असतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। जेवढं तुम्ही सराव कराल तेवढे तुम्ही परफेक्ट व्हाल। सो डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट, ओके। आता याचं बघा, याच्यामध्ये जर का आपण वैदिक मॅथ्सच्या ट्रिकने केलं तर इथे काय करायचं आपल्याला, ही जी वरची संख्या आहे ज्या संख्येला आपल्याला गुणाकार करायचं 5 ने, याला आपल्याला सगळ्यात आधी गुणाकार करायचे 10 ने। आता गुणिले 10 जेव्हा करणार इथे काय करायची गरजच नाहीये। जेव्हा गुणिले 10 केलं जातं इथं उत्तर काय येतं, डायरेक्टली 5320। आता 0 ने कोणत्याही संख्येने जर गुणाकार करतोय, जसं 10 ने, 100 ने, 1000 ने, जेवढे पण तिथे 0 असतील तेच 0 आपल्याला त्या नंबर मध्ये लावायचे असतात। आय होप हे तुम्हाला माहितीच असेल, एवढं तरी माहिती असलं पाहिजे। आता जी संख्या आली आहे त्याला आपल्याला 2 ने भागाकार करायचंय, त्याला 2 ने भागाकार करायचे, म्हणजे 10 ने गुणाकार आणि 2 ने भागाकार। इथं 5चा इथं काय प्रश्नच येत नाही गुणाकार करण्याचा। आता याला जर भागाकार केला मी तर इथं 2चा पाढा तर सगळ्यांनाच पाठ असतो, कारण सोपा येतो आणि तो पाठ असलाच पाहिजे। 2 ते 10चे पाढे प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ असलेच पाहिजे, गरजेचं आहे, ओके। आता इथे बे के बे, बेदुनी 4, ओके, राहिले 13, बेसक 12, राहिले 12, बेसक 12 आणि हे 0 जसे तसे लावून टाकले, म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर येतं 2660। आता जेव्हा मी शिकवत आहे तुम्हाला खूप हे लेंदी वाटत असेल, ऍक्च्युली ही लेंदी नाहीये। हे समजून घेऊन जर केला तर खूप सोपं आहे आणि तेच काम मी करते, समजवण्याचं। आपल्या चॅनलवर तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळेल, तुम्हाला प्रत्येक गोष्ट पूर्णपणे समजवली जाते, पूर्णपणे मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, अर्धवट पाहून पुढे निघून जाऊ नका। व्हिडिओ पूर्ण पहा आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन ही प्रेस करा, जेणेकरून रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील, ओके। आता हे झालं 5 ने मल्टिप्लिकेशन करताना 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने डिवाइड करायचं। आता अजून एक क्वेश्चन आपण घेऊया, त्याच्यामध्ये आपण इथं 4 डिजिट नंबर घेऊया। आता मी इथे नंबर घेते 6804, ओके। तुम्ही म्हणाल की हे तर सिंपल होतं, चला आपण मोठी संख्या घेऊन बघूया। जर का मी 6804 ला 5 ने गुणाकार केला, आता इथं गुणाकार करत बसायचे का आपल्याला? नाही। इथे काय करायचं आपल्याला, 6804 ला गुणिले 10 करायचं आणि भागिले 2 करायचं। आता याला गुणाकार करायचे 10 ने, पुन्हा ते करत बसायचं नाहीये आपल्याला। इथे काय करायचं, जेव्हा पण कोणत्याही संख्येमध्ये 0 असेल आणि गुणाकार करायचा असेल पण तिथं 1च असलं पाहिजे, 10th डिजिट मध्ये 1च असलं पाहिजे, तर इथं जी संख्या गुणाकाराची आहे त्याच्यामध्ये फक्त 0 लावायचं असतं आपल्याला, ओके। आणि 2 ने डिवाइड करायचं। आता भागाकार तर 2चा पाढा तर येतोच आपल्याला, 2 ने भागाकार करा। तर भागाकार करायचं तर बे के बे, बेत्रिक 6, हे आले 3, बेचोक 8। आता 0 जसे तसे लिहून काढायचे आपल्याला, बरोबर। आता बेदुनी
4 आणि हे पण 0 जसे तसे लिहून काढणार. आहे की नाही सोपं? किती छान. असं आपण खूपच सोप्या पद्धतीने कोणतेही डिजिट असतील, 5 डिजिट असतील, 6 डिजिट असतील, जर का त्या संख्येला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायला सांगितलं असेल तर अशा पद्धतीने वैदिक मॅथ्सच्या या रूलने तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करू शकता. आहे की नाही सोपं? आता हे झाले 5 ने मल्टिप्लाय करायचं. जर का तुम्हाला कोणी सांगितलं की 25 ने मल्टिप्लाय करा, मग काय करायचं? चला तर मग आपण तेही पाहूया. हे नक्की समजलं असेल. आता हे मी रफ करते. आता 25 ने कशा पद्धतीने मल्टिप्लाय करायचे हे तुम्हाला सांगते. सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, अर्ध्यात स्किप करून जाऊ नका. जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला वेगवेगळे रूल्स, वेगवेगळे टिप्स कळतील, जे तुम्हाला जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करत असाल तर त्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहेत. तिथं वेळेची बचत करणं खूप गरजेचं असतं आणि अशा ट्रिक्सने तुम्ही खूपच वेळ वाचवू शकता. ओके, तर मग आता नेक्स्ट जो आहे 25 ने मल्टिप्लिकेशन करायचं आपण सम घेऊया. 25 ने मल्टिप्लाय करण्यासाठी इथं मी सम घेते 8564. हे मी ऑड नंबर घेते. कसलेही तुम्ही जसं तुम्हाला नंबर घ्यायचे तसे तुम्ही नंबर घेऊ शकता. आता ह्या नंबरला मला मल्टिप्लाय करायचं 25 ने. जेव्हा आपण 25 ने मल्टिप्लाय करतो आपले जसे आपल्याला शिकवलेले आधीपासून तसं, तर इथे काय करतात, सगळ्यात आधी 5 ने या सगळ्या संख्यांना गुणाकार करतात, मग 2 ने या सगळ्या संख्यांना गुणाकार करतात, मग त्यांचं ऍडिशन करतात, मग ऍडिशन नंतर ते आन्सर येतं. बरोबर? इथे काय करायचंय वैदिक मॅथ्स मध्ये, जर का कोणतीही संख्या, कोणत्याही संख्येला 25 ने मल्टिप्लाय करायचं असेल, जसं 5 ने मल्टिप्लाय करताना 10 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं, बरोबर, तसं 25 ने मल्टिप्लाय करताना 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि 4 ने डिवाइड करायचं. आता तुम्ही म्हणा 100 का घ्यायचे? 100 यासाठी घ्यायचे कारण इथं 2 डिजिट नंबर्स आहेत. 5 हे सिंगल डिजिट नंबर होतं त्यामुळे आपण तिथे 10 घेतलं. बरोबर? आता इथे 25 जे आहे ते 2 डिजिट्स नंबर आहेत. बरोबर? तर 2 डिजिट नंबर असल्यामुळे आपल्याला त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं, 10 ने मल्टिप्लाय करायचं नाही. नाहीतर तुम्ही पुन्हा 10 ने मल्टिप्लाय कराल आणि म्हणाल की ज्योती मिसने तर असं सांगितलं होतं आणि आम्ही तसं केलं, चुकीचं येईल उत्तर. मी तसं नाही सांगितलं. इथे काय करायचं, 25 ने जेव्हा मल्टिप्लाय करायचं असेल त्यावेळेस वैदिक मॅथ्सच्या रूलने 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि 4 ने डिवाइड करायचं. चला करून पाहूया किती लवकर उत्तर येतं पहा. आता जर का मी याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 8564 मल्टिप्लाय बाय 100. ओके, अँड डिवाइड बाय 4. आता 4चा पाडा तर सोपा आहे, सगळ्यांना येतो. बरोबर? 4चा पाडा येत असेल तर खूपच सोपं जाईल, नाही येत असेल तर पाठांतर करा. पाठ ऍटलीस्ट 10 पर्यंत पाठ असलेच पाहिजे. आता याला जर मी मल्टिप्लाय केलं, मी आधीच सांगितलं तुम्हाला, जर का इथे 1 असेल मग ते 10 प्लेसवर असो, 100 प्लेसवर असो, 1000 प्लेसवर असो, आणि त्या संख्येला जर का तुम्ही मल्टिप्लाय करता इथं 0 येत असेल, जसं 100, 1000, तर जी संख्या आहे तीच लिहायची असते आणि याच्या पुढे फक्त जे मल्टिप्लिकेशन मधला नंबर आहे त्याचे 0 लावून टाकायचे. संपलं विषय. आता इथे 4 ने डिवाइड करायचे. 4चा पाडा येतो. आता ह्या पाड्याने पटकन डिवाइड करून घ्या. तर 4 एकी 4, 4 दुनी 8. पुन्हा इथं 5 जे आहे त्याच्यामध्ये 4 एकी 4 येतील. हे राहतील 1, हे 16 होतील. 4 चौक 16. इथे 1च आहे, 4च आहे, तर 4 एके 4 आणि हे 2 शून्य तसे लावून टाकले. झालं उत्तर. किती सोपं आहे ना? अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही कोणतेही सम, आता इथे मी फक्त 4 डिजिट घेतले, तुम्ही जर इथं 5 to 6 डिजिट नंबर जरी घेतलात आणि मल्टिप्लाय बाय 25 असेल तर या पद्धतीने खूपच लवकर तुम्ही उत्तर काढू शकता. इझिली तुम्ही उत्तर हे काढू शकता. तुम्हाला हे पूर्ण 5 ने आधी मल्टिप्लाय करा, मग 2 ने मल्टिप्लाय करा, हे सगळं काहीच करायची गरजच पडणार नाही. आहे की नाही सोपं? इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकही करा. ओके, आता अजून एक सम घेऊया आपण. थोडंसं तुमचं जे पण डाऊट असेल ते क्लिअर होईल. आता इथं मी मोठं सम घेते. मोठं सम म्हणजे मी 6 डिजिटचा नंबर घेते. आता इथे मी नंबर घेते 48634 आता जे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणतेही नंबर घेऊ शकता आणि मल्टिप्लाय बाय 25 असेल तर या पद्धतीने सोप्या रीतीने सोडवू शकता. तर मी तुम्हाला करून दाखवते की नक्की होतं का नाही. आता इथं हे किती आहे, 4
8,86,342. 8,86,342 याला मला गुणाकार करायचे 25 ने. ओके, आता याला गुणाकार करायचे 25 ने. जी आपली पद्धत आहे त्याच पद्धतीने करायचं आपल्याला. इथे 4,86,342 ला मला गुणाकार करायचे 100 ने आणि भागाकार करायचे 4 ने. चालं. आता याला पुढची जी संख्या आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचे, 0 लावायचे. 4, 8, 6, 3, 4, 2 and 00. कारण आपण मल्टिप्लाय बाय 100 करतोय, तर 100 ने मल्टिप्लाय करत असाल तर इथे 00 लावणार आणि डिवाइड बाय करायचे आपल्याला 4. ओके, आता हे 4 ने जेव्हा तुम्ही डिवाइड कराल, सिंपल आहे. 4 म्हणजे 4 एकी 4, 4 एकी 4, तर हे झाले 1. 4 दुनी 8, 4 एके 4, परत एकच घेणार आपण. आता इथे राहतील 2 राहतील, हे 23 होतील. बरोबर, तर इथे 4 पंचे 20. आता 3 राहतील, हे 34 होतील. तर 4 8 32. 32 मधले 34 मधून 32 गेले, इथे राहिले 2, तर हे झाले 22. 4 पंचे 20. बरोबर, आता हे 20 जे आहेत 4 पंचे 20 हे झाले. ओके, आता याच्यामधला परत 2 राहतो ना, हे 22 झालेले परत 2 राहतो, तर परत इथे 4 पंचे 20 आणि हे शून्य जे आहे ते शून्य जसे तसे लिहून काढायचे. म्हणजे याचं उत्तर येतं, एकच मिनिट, 1,21,58,550. बघा, तुम्ही कॅल्क्युलेटरवर करूनही पहा, तुम्हालाही डाऊट क्लिअर झाले पाहिजे. तुम्हाला जर काही तुम्हाला वाटत असेल की असं उत्तर नाही येत, तर हे पूर्णपणे क्लिअर होईल तुमचं डाऊट, जे मी सांगितलेलं आहे. कितीही मोठी संख्या असली आणि जर का मल्टिप्लाय बाय 25 असेल तरच, मल्टिप्लाय बाय 25 असेल तर आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड बाय 4 करायचं. आन्सर पटकन येईल. आपल्याला हे सगळं गुणाकार करून प्रोसेस वाढत बसवायची काहीच गरज पडणार नाही. किती सोपं आहे ना. चला तर मग हे झालं आता 25चं. ओके, जसं मी थंबनेल मध्ये सांगितलेलंच आहे, 5, 25 आणि 125. जर का या तिन्ही संख्यांनी गुणाकार करायचा असेल तर गुणाकार खूप सोप्या पद्धतीने करता येतं. आता हे झालं 25चं. आता आपण बघूया 125चं. 125 ने कसा गुणाकार करायचा आहे. ओके, नक्की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल, ट्रिक समजली असेल. हे ट्रिक्स जे असतात याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सराव करून करत असाल, डेली सराव करत असाल, वैदिक मॅथ्सचे रूल्स खूप सारे आहेत. वैदिक मॅथ्समध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे ट्रिक्स अँड टिप्सने. मल्टिप्लिकेशन गणित खूप सोपं होतं या ट्रिक्स आणि टिप्सने वेगवेगळ्या. तर हे जर का गणित तुम्हाला सोपं करायचं असेल तर अशा ट्रिक्स हे फॉलो केल्या पाहिजे. आता ह्या ट्रिक्स तिथंच फॉलो करायचे, मीन्स जेव्हा तुम्ही आफ्टर 11वी नंतर ह्या टिप्स जे आहेत ते फॉलो केले तर बेटर आहे. कारण 10वी पर्यंत जे असतं, जे शाळेत शिकवलं जातं, प्रत्येक स्कूलमध्ये वेगवेगळे ट्रिक्सने शिकवतात. शक्यतो पारंपरिक पद्धतीने जे पण आतापर्यंत आपण शिकवत आलो तेच शिकवतात. बरोबर, पण त्यावेळेस तिथं ते करणं गरजेचं आहे. पण अशा पद्धतीचे जे पण ट्रिक्स आहेत ते तिथं कामी येतात जिथे आपण स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असतो. स्पर्धा परीक्षांमध्ये असे ट्रिक्स अँड टिप्सने आपण जर हे सराव करत राहिलो तर आपल्या गणितामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होईल, खूप म्हणजे खूप. तर असे हे ट्रिक्स जे आहेत हे तुम्ही नक्की फॉलो केले पाहिजे जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर. ओके, चला तर मग आता पाहूया 125 ने कसा गुणाकार करायचा. आता 125 ने गुणाकार करण्यासाठी इथं मी नंबर घेते 6,342. याला मला गुणाकार करायचा आहे 125 ने. आता मी इथं ट्रेडिशनल पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार नाहीये, कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे कसं करतात. 5ने या सगळ्यांना गुणाकार करायचं, सेकंड स्टेप मध्ये 2ने या सगळ्यांना गुणाकार करायचं, थर्ड स्टेप मध्ये 1ने या सगळ्यांना गुणाकार करायचं. बरोबर, आता हे स्टेप्स वाढवताना इथं 0 ऍड करायचे हे नक्कीच माहिती असते. चला आता आपण वैदिक मॅथ्स मध्ये कशा पद्धतीने करतात हे पाहू. आता इथे काय दिलंय 6,342 आणि इथं काय आहे 125. हे किती डिजिटचा नंबर आहे? 3 डिजिटचा नंबर आहे. बरोबर, 5 मध्ये मल्टिप्लाय करताना आपल्याला 10 घ्यायचंय बिकॉज ते सिंगल डिजिट नंबर आहे.
25 मध्ये मल्टिप्लाय करताना आपल्याला 100 घ्यायचंय, बिकॉज ते 2 डिजिट नंबर आहे. आणि 125 मध्ये मल्टिप्लाय करताना म्हणजे 125 ने मल्टिप्लाय करताना आपल्याला इथं घ्यायचंय 1000, 1000. आता 1000 यासाठी घ्यायचंय कारण हे 3 डिजिट नंबर्स आहेत. समजली असेल ट्रिक? नक्की तुम्हाला पूर्णपणे समजली असेल आता ट्रिक ही. आता इथे काय करायचं, पण इथे स्किप करून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा. ओके. आता इथे हे काय आहे, 6342 बरोबर. आता याला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 1000 ने, 1000 ने मल्टिप्लाय करायचं. तर हे झाले 1000. आता इथे डिवाइड कितीने करायचंय, जसं 5 मध्ये 2 ने डिवाइड केलं, 25 मध्ये 4 ने डिवाइड केलं, तसं 125 मध्ये 8 ने डिवाइड करायचंय. स्टेप्स समजून घ्या, स्टेप्स खूप महत्वाचे आहेत. असंच कोणतीही ट्रिक्स लावायची नसते, पूर्णपणे समजून घ्यायची असते. त्यासाठी व्हिडिओही पूर्ण पाहायचा असतो. ओके. आता इथे कितीने डिवाइड करायचं आहे आपल्याला, 8 ने. तर इथे मी 8 ने डिवाइड करणार. ओके. 8 ने डिवाइड करायचं असेल तर आता इथे बघा, जे मल्टिप्लिकेशन करायचंय जे आहे तेच येईल. इथे फक्त 3 झिरोज ऍड होतील. आता जे आहे तेच म्हणजे नंबर तेच नाही लिहायचं, 3 झिरोज ऍड केल्यावर त्याची संख्या खूप वाढते, त्याची व्हॅल्यू खूप वाढते, बरोबर. आता हे 3 झिरोज ऍड केल्यानंतर याला मला डिवाइड करायचंय 8 ने. आता नक्की 8चा पाडा येत असेलच तुम्हाला, आलाच पाहिजे. 8च्या पाड्यामध्ये हे सगळे घालवा नंबर्स. ओके. आता इथं 8 एके 8, 8 साठी किती येतं, 8 साठी 56 बरोबर, 56. आता 63 मधून 56 जर आपण मायनस केले तर किती येतील, इथं 7 राहतील बरोबर. तर हे 7 राहिले, हे झाले 74. आता 8 9 72, 72 74 मधले 2 72 गेले तर राहतील किती, 2. ओके. म्हणजे हे झाले 22. आता इथे हे 22 आहे, 8 त्रिक होतात 24. तर आपल्याला छोटी संख्या घ्यायची, तर आपण घेणार 8 दुनी 16. आता 22 मधले जर का मी 16 मायनस केले, तर 22 मध्ये 16 मायनस केल्यावर इथं उत्तर काय येईल आपलं, मीन्स आन्सर इथं 6 राहतील परत. तर हे झाले 60. ओके. आता इथे पुन्हा 60 डिवाइड करायचं 8 ने. आता इथं 8 साठी 56. तर इथं आपल्याला 60 मधून 56 गेले तर हे किती राहतील, 40 होतील बरोबर. आता 8 पंचे 40, तर हे 8 पंचे 40 आणि 0 एकटाच राहतो, तर त्याला खाली ओढून घ्यायचं. त्याला आन्सर जे आलेले त्याच्या बरोबर आपल्याला त्या शून्याला लावायचे. तर आपला आन्सर काय आले इथं बघा, 9,92,750. जर का तुम्ही 6,345 ला 125 ने गुणाकार केलं तर आपलं उत्तर येतं 7,92,750. आहे की नाही सोपं. आता जे मी शिकवत आहे त्यामुळे शिकवताना तुम्हाला ही पूर्ण ट्रिक समजली पाहिजे, त्यामुळे मी स्लो घेते तुम्हाला समजण्यासाठी. पण जर तुम्ही प्रॅक्टिस खूप केली, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, सराव तेवढं केलं तर तुम्ही चुटकीसरशी याचं उत्तर काढू शकता. तुम्हाला वेगळं काहीच करत बसण्याची गरजच पडणार नाही. आता एवढं सगळं गुणाकार करायचं, हातचा द्यायचं, हे सगळं करण्यापेक्षा 1000 ने गुणाकार करा आणि भागाकार 8 ने भागाकार करा. त्याचं किती सोपं आहे ना. अशीच ही जी ट्रिक आहे ती कोणत्याही नंबरमध्ये, जसं मी 25 ने गुणाकार करताना 6 डिजिट नंबर घेऊन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं, तसं तुम्ही 6 डिजिट असतील, 7 डिजिट असतील, 8 डिजिट असतील, कितीही असले तरी सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, इझिली. आता मी ते क्वेश्चन देते, तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर सांगा. जर का मी 7,273 ला 125 ने गुणाकार केला तर उत्तर किती येईल, या ट्रिकनेच तुम्ही सॉल्व्ह करायचे. या ट्रिकने सॉल्व्ह करून तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये समजले असेल ट्रिक तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की याचं उत्तर काय येईल. आणि प्लीज आतापर्यंत जर व्हिडिओ पाहिलाच असाल तर अजूनही पुढे पहा, तुम्हाला हे सोप्या पद्धतीने पुन्हा सांगणार आहे.
आता बघा ही ट्रिक पूर्ण समजून घेण्यासाठी शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला हे पूर्ण लिहून देणार आहे. नक्की तुम्हाला हे फायदेशीर ठरेल. तुम्हाला कोणाला जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. जर का 5 ने गुणाकार असेल तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला जी संख्या असेल त्या संख्येला 10 ने गुणाकार करायचा आणि भागिले 2 करायचं. ओके. जर का आपल्याला 25 ने गुणाकार करायचा असेल तर जी संख्या आहे त्या संख्येला आपल्याला 100 ने गुणाकार करायचे आणि भागिले आपल्याला काय करायचंय 4 करायचे. बरोबर. आणि जर का 125 ने कोणत्याही संख्येला आपल्याला गुणाकार करायचा असेल तर जी संख्या आहे त्या संख्येला 1000 ने गुणाकार करायचे आणि 8 ने भागाकार करायचा आहे. आता हे खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. तुम्ही इझिली हे म्हणजे ट्रिक समजू घेऊ शकता. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर नक्की काढा. तुम्हाला जसं म्हणजे जेवढं तुम्हाला सोयीस्कर करून देता येईल तेवढं मी सोयीस्कर करून देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त महत्त्वाचं काय आहे, तुम्ही व्हिडिओ पाहणं पूर्ण आणि त्याचबरोबर ट्रिक्स जे आहेत ते समजून घेणं. आय होप तुम्हाला समजतच असेल, कारण मी पूर्ण एकदम डीपमध्ये पूर्ण शिकवत आहे तुम्हाला. कुठेही शॉर्टकट वगैरे काय करत नाहीये. तर नक्कीच तुम्हाला पूर्ण हे जे ट्रिक्स आहेत ते समजतच असतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा. चांगल्या गोष्टी दुसऱ्यांना शेअर केल्या पाहिजे. त्याचबरोबर पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय, जे व्हिडिओज पाहतात पण सबस्क्राईब नाही करत, त्यांनी सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. आणि खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील. आजचा व्हिडिओ इथे आपण स्टॉप करतोय. उद्या भेटूया नवीन एक वेगळ्या ट्रिकने. ओके. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.